प्रणाम आत्मवंदन. वसंत ऋतूत म्हणजेच 18 फेब्रुवारी ते 20 एप्रिल दरम्यान कफ प्रकुपित होतो. म्हणजेच काय, ज्याला कफ येत असेल त्याने काही दिवस दूध, तूप, दही, ताक, लोणी यांचे सेवन करू नये. तर खडीसाखर किंवा असे जे शीतल थंड पदार्थ आहे त्याचे कटाक्षाने सेवन टाळावे. मैद्याचे पदार्थ, कफ उत्पन्न करणारे पदार्थ याचे सेवन करू नये. तर काय करावे, तिखट, कडू, तुरट रस अधिक घ्यावा. मिरे, हिंग, तुळशी, आले, लवंग इत्यादीचे सेवन करावे. कोरडा सुपाच्य व अल्प उष्णगुणयुक्त आहार घ्यावा. आणि एवढं का करावं, तर आपल्याला कफ होऊ नये. आणि जेव्हा कफ होतो, काही लोकांना कफ होतं, तर ते लोक कफ काय करतात, बाहेर न फेकता गिळतात. त्यामुळे काय होतं, त्यांच्या छातीमध्ये कफ साठतो. अशा वेळेस कफ साठलं, आपण कफ जाण्यासाठी औषधं घेतो. त्या औषधामुळे काय दुष्परिणाम होतो, तर हा कफ आपल्या शरीरातील काही भागांमध्ये जाऊन बसतो. त्यामुळे तिथे ब्लॉकेजेस निर्माण होतात. जसे हार्ट अटॅक येतो, ब्रेनचा, कमरेचा, शरीराच्या इतर कोणत्याही अवयवाचा ट्यूमर होऊ शकतो. म्हणून हे न होण्यासाठी आता वसंत ऋतू आहे, तर प्रत्येकाने सकस आणि सात्विक आहार घ्या. थंड पदार्थाचे सेवन कटाक्षाने टाळा. पुढच्या भागात पाहूया यावर शमनाचे उपाय. जय सद्गुरू.